मातनं आपल्याला येतं, परंतु माणसं जिंकायची असतील तर त्यासाठी शब्दाशिवाय माणसांना आपल्याला जिंकता नाहीये. माणसाच्या जीवनातला अधिकतर संघर्ष शब्दांचा केल्यामुळेच बघाल की मोठा संघर्ष उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण आपल्या तोंडातनं ज्या शब्दांचा उच्चार करतोय ना, चांगल्या पद्धतीने कसे वापरता येतील या गोष्टी आणि ते चांगल्या पद्धतीने कसं बोलता येईल याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. शास्त्रानं बोलण्याचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. शास्त्र किती प्रकारचं बोलणं सांगतो, आणखीन वेगळे विचार जे आहे ते हे की शास्त्रानं बोलण्याचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार जो सांगितलेला आहे नरक स्पर्शाचं बोलणं. कसं बोलणं? नरक स्पर्शाचं म्हणजे काय? तुमच्या बोलण्यातनं जे काही बोललं जातंय ते बोलणं असं आहे की ज्या बोलण्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होईल किंवा संकट निर्माण होतील, अशा प्रकारचं जे बोलणं आहे त्याला नरक स्पर्शाचं बोलणं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांनी याबद्दल सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात, कुशब्दाची घाणी वाणी झाली क्रोधासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये रागाच्या भरामध्ये नको त्या गोष्टी बोलतात आणि त्यांच्या या नको त्या गोष्टीच्या बोलण्यामुळं काय होतं तर त्यांचं बोलणं नरक स्पर्शाचं होऊन जातं. आणि म्हणून नरक स्पर्शाचं कधीही बोलायचं नाही. बोलण्याचा जो दुसरा प्रकार सांगितलेला आहे माहित आहे की नरक स्पर्शाचं बोलणं म्हणजे शिशुपाळ ज्या प्रकारचं बोलतो ते बोलणं कसं आहे हो? शिशुपाळाचं भगवान श्रीकृष्णांच्या साठीचं बोलणं हे नरक स्पर्शाचं बोलणं आहे. दुर्योधन विदुरांना जो बोलतो ते बोलणं कसं आहे तर त्याचं बोलणं देखील कसं आहे तर नरक स्पर्शाचंच बोलणं आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये शिव्या देणे, खालच्या भाषेमध्ये एखाद्याला बोलणे, हे बोलणं म्हणजे नरक स्पर्शाचं बोलणं आहे. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये या प्रकारचं बोलणं कधीही करायचं नाही. बोलण्याचा शास्त्रानं दुसरा प्रकार सांगितला की कोणता दुसरा प्रकार सांगितला? इंद्रिय स्पर्शाचं बोलणं. इंद्रिय स्पर्शाचं बोलणं म्हणजे काय? तर इंद्रिय स्पर्शाचं बोलणं म्हणजे ते की आपल्या शरीरामध्ये जी दशेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, या 5 कर्मेंद्रियांना आणि 5 ज्ञानेंद्रियांना जे हवं आहे त्यासाठी तोंडातून जे शब्द उच्चारले जातात त्या बोलण्याला कोणतं बोलणं म्हटलं जातं तर त्या बोलण्याला म्हटलं जातं इंद्रिय स्पर्शाचं बोलणं. तिसरा बोलण्याचा प्रकार सांगितलेला आहे ज्याला मनस्पर्शाचं बोलणं म्हटलंय. म्हणजे काय? मनात येईल तसं बोलणं. आपण नेहमी म्हणतो बघा, मन में आए आणि भजे खाए. माणसानं आयुष्यामध्ये मनाला येईल तसं सज्जन हो कधीच बोलायचं नाही. मनाला येईल तसं आपण आयुष्यामध्ये कधीही बोलायचं नाही. रामायण जे घडलं ते कशामुळं घडलं? रामायण जे घडलं ते कशामुळं घडलं? त्याची अनेक कारण असतील, पण माझ्या बंधू भगिनींनो एक कारण हे होतं की आई सीताई साहेब लक्ष्मणाला मनाला येईल तसं बोलल्या, मनाला येईल तसं बोलल्या आणि त्यामुळंच तुम्हाला माहित असेल की रामायण घडलं. तुम्हाला सगळ्यांना प्रसंग माहित असेल. भावार्थ रामायणामध्ये आलेला प्रसंग आहे. भावार्थ रामायणामध्ये आलेला प्रसंग आहे.
की ते सोनेरी हरण होऊन मारीच आईसाहेबांच्या त्या कुटियाच्या समोर, त्या झोपडीच्या समोर फिरतोय आणि आईसाहेब प्रभू रामचंद्रांना सांगतात की मला या हरणाची कंचुकी पाहिजे किंवा हे हरण पाहिजे असं म्हणतात. आणि भगवान श्री रामचंद्र त्या हरणाला मारण्यासाठी निघताना लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा मी त्या हरणाच्या पाठीमागे जातोय, परंतु ही राक्षस मात्र कसे असतात, मायावी असतात. एखाद्या वेळेस ते मायावीपणानं काहीतरी आवाज देईल आणि तुला असं वाटेल की आपल्या दादावर काही संकट आलं की काय, म्हणून तू सीतेला एकटाच इथं सोडून येशील. माझं तुला सांगणं आहे की सीतेला एकटेला इथं सोडून मला काहीच होणार नाही, तू इथून काही येऊ नको. कोण म्हणतंय? भगवान श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मण ते ऐकतात, म्हणतात हो दादा काही अडचण नाही, मी इथून आईसाहेबांना सोडून येणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की हा मारीच नावाचा राक्षस, मायावी राक्षस, सोन्याच्या हरणाचं रूप धरून तो पुढे पळतो आहे आणि त्याला पकडण्यासाठी प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीमागे पळतायत. खूप दूरपर्यंत प्रभू रामचंद्र त्या मारीचाच्या, त्या सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे जातात आणि खूप पुढे गेल्याच्या नंतर तो मायावी राक्षस आवाज काढतो की लक्ष्मणा माझ्यावर संकट आलंय धाव, लक्ष्मणा माझ्यावर संकट आलंय धाव. हे शब्द ऐकल्याबरोबर आई साहेब परेशान होतात आणि लक्ष्मणाला म्हणतात की दादांच्या वरती, माझ्या पतीवरती, प्रभू रामचंद्रांच्या वरती संकट आले, तुम्ही लवकरात लवकर ज्या दिशेनं आवाज येतोय त्या दिशेला जा आणि प्रभू रामचंद्रांना या संकटातनं सोडवा. लक्ष्मण म्हणतो की आई साहेब मला दादांची आज्ञा आहे की तुम्हाला इथून सोडून जायचं नाही, काही जरी झालं तरी मी इथून सोडून तुम्हाला जाणार नाही. परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु आई साहेब मात्र ऐकत नाहीत. आई साहेब मात्र ऐकत नाहीत. तुम्हाला माहिती आहे, एवढंच नाही तर आई साहेब नको ते मनाला येईल ते लक्ष्मणाला बोलतात, मनाला येईल ते लक्ष्मणाला बोलतात. भावार्थ रामायणामध्ये संत एकनाथ महाराजांनी, नाथ महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे. फार सुंदर ओव्या आलेले आहेत की लक्ष्मणाला मनाला येईल तसं सीताई साहेब काय बोलल्या त्याबद्दलचं वर्णन करताना मनाला येईल तसं कसं बोलल्या त्याचं वर्णन या पद्धतीनं आलेलं आहे. प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते मनसी तू माईक, माझे ठाई तुझा विलास, पापी निष्ठंक तू एका. लक्ष्मणा अरे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र मला वाचव वाचव म्हणतानाची मी स्वतः माझ्या कानाने ही हाक ऐकली आणि तू म्हणतोस की ही हाक खरी नाही आहे, ही हाक माईक आहे. हे म्हणणं यातनं एक गोष्ट लक्षात येते की तुझ्या मनामध्ये पाप आहे. कोणतं पाप आहे? की तुला असं वाटतं की तुझा बाहू तिकडं मरावा, प्रभू रामचंद्र मरावेत आणि त्यांची पत्नी सुंदर सीता मी तुला पत्नी म्हणून मिळावी. नाथ महाराज लिहितात, माझा अभिलाष धरोनी मनी, वनालासी सेवक बनूनी. श्रीराम राक्षस वदिल्या वनी, मज निज पत्नी करू पाहसी. मी पत्नी व्हावी हाच विचार डोळ्याच्या समोर ठेवलायस आणि हा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून तू माझ्याकडे आलेला आहेस. तू प्रभू रामचंद्रांच्या बरोबर वनामध्ये आलेला आहेस आणि तुझा विचार हा आहे की राक्षसांनी रामचंद्रांना मारावं आणि रामचंद्र मेल्याच्या नंतर त्याची पत्नी मी तुला पत्नी म्हणून मिळावी. किती काय शब्दाने काय आरोप करावेत. मनाला आलं म्हणजे काहीही बोलावं का? पण आई साहेब मनाला येईल तसं बोलतात. एवढंच नाही तर नाथ महाराज पुढे लिहितात
की सीताई साहेब म्हणाल्या, सापत्न्याची हेची बुद्धी, बंधुसी बंधू छळू निवदी, त्याची भोगावी भोग समृद्धी, हे दुष्ट बुद्धी तुझ पासी. अरे सख्या भावाबद्दल चांगलं मत नसतं. तू तर माझ्या नवऱ्याचा सावत्र भाऊ आहेस. आणि कोणत्याही सावत्र भावाला असं वाटतं की आपला सावत्र भाऊ मरावा आणि त्यानं कमवलेली जी काही संपत्ती असेल ती सगळी संपत्ती आपण भोगावी. आणि हीच दुष्टबुद्धी लक्ष्मणा तुझ्याही अंतकरणामध्ये आहे आणि हीच बुद्धी घेऊन तू वनाला आलायस. या प्रकारे नको नको ते आरोप, मनाला येईल तसे शब्द आईसाहेब बोलतायत. कुणाला? लक्ष्मणाला. अहो ज्या लक्ष्मणानं, तुम्हाला माहिती आहे की वनामध्ये सीताई साहेबांची आणि प्रभू रामचंद्रांची किती सेवा केली हो. राम चाले वाटे, लक्ष्मण झाडी काटे, ऐसा बंधू नाही कोटे संसारात. असं म्हटलंय की प्रभू रामचंद्र रस्त्यानं चालायला लागले तर लक्ष्मणांनी समोर जावं, त्यांच्या रस्त्यातले काटे काढावेत, सगळा रस्ता साफसूफ करावा. रात्रीला जर प्रभू रामचंद्र आणि सीताई साहेब झोपल्या तर त्याच्या पूर्वी लक्ष्मणानं फळं आणावेत, त्यांना खायला द्यावी, स्वतः उपाशी राहावं. आणि असं म्हणतात की लक्ष्मणानं सीता आई साहेबांच्या पायाच्या घोट्याच्या वरचं शरीर कधीच बघितलं नाही हो. म्हणजे किती लक्षात घ्या, चारित्र्य जपलं लक्ष्मणानं की आपल्या भावाची, मोठ्या भावाची पत्नी आहे, तिच्या चेहऱ्याकडे बघणं तर भाग दूरचा, पायाच्या घोट्याच्या वरचा भागही त्यांना आयुष्यात म्हणजे या वनामध्ये जेव्हापासून आला तेव्हापासून बघितला नाही. आणि सीता मात्र मनाला येईल तसं बोलते. ती म्हणते की मारीचाचा आवाज ऐकू आला, म्हणजे त्या हरणा म्हणजे त्या राक्षसाचा आवाज ऐकू आलाय आणि माझ्या पतीवर संकट आलं असताना तू इथून जात नाहीयेस, म्हणजे तुला वाटतंय की राम मरावा आणि त्याची सुंदर पत्नी म्हणजे मी तुझी पत्नी व्हावी. पापी आहेस तू, दुष्ट आहेस तू. या प्रकारचे मनाला येईल तसे शब्दांचा वापर सीताई साहेब लक्ष्मणाच्या समोर करतायत. खूप ओव्या आलेल्या आहेत भावार्थ रामायणामध्ये. मला पुढे हा विषय घेऊन जायचा आहे म्हणून त्याचा विस्तार फार करत नाही. शेवटची ओवी सांगतो. आई साहेबांचं हे बोलणं ऐकलं आणि तुम्हाला काय सांगावं, लक्ष्मणानं काय केलं हो. आई कोणी सीतेची दुष्टवाणी, सौमित्र बोटे घाली कानी, श्रीराम नाम स्वय स्मरोनी, अति उद्विग्न संतप्त. अरे 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 अरे, ज्या आई साहेबांची मी इतकी प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्या माझ्यावर या प्रकारचा आरोप करतात. ऐकू वाटले नाही ते शब्द. आणि लक्ष्मणानं, सौमित्र म्हणजे आईच्या नावावरून नाव घेतलंय, लक्ष्मणानं आपल्या कानामध्ये बोट घातले, प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं, तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटी नाईलाज असतो लक्ष्मण रेषा ओढली आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या शोधामध्ये निघून गेले. इकडं रावण आला आणि आई साहेबांना घेऊन गेला आणि त्यामुळं रामायण घडलं. रामायण कशामुळं घडलं तर आई साहेबांनी मनाला येईल तसं बोलल्या आणि म्हणून रामायण घडलं. यातनं आपल्याला काय बोध घ्यायचा आहे तर बोध हा घ्यायचा आहे की आपणही आपल्या आयुष्यामध्ये किती जरी राग आला, किती जरी क्रोध आला तरी आपण मनाला वाटेल तसं आयुष्यामध्ये कधीच बोलायचं नाही. राग आला तर तोपर्यंत आपल्याकडे म्हणतात ना, काही अंकात मोजा. तुम्हाला देव जर आवडत असेल तर देवाचं नामस्मरण करा. क्षणिक राग असतो परंतु त्या रागाने भीक माग असं आपण म्हणतो. आणि म्हणून आई साहेबांनी मनाला येईल तसं बोलल्या, मनाला येईल तसं बोलल्या. आणि म्हणून आणि मला एक आश्चर्य वाटतं की मायावी आवाज काढणाऱ्या त्या राक्षसाच्या आवाजावर आईचा विश्वास आहे, परंतु लक्ष्मण हा स्वतः संत आहे, साधू आहे, परंतु तो सांगतोय त्याच्यावर मात्र त्याचा विश्वास नाहीये. जेव्हा माणसाचा संतावरचा विश्वास उडतो
आणि असत्यावरती विश्वास बसतो, तेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये संकट येतात. सीताई साहेबांच्या जीवनात जे संकट आलं त्याचं कारण हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं होतं आपल्याला की बोलण्याचा तिसरा प्रकार सांगितलेला गेलेला आहे, तो म्हणजे मनाला येईल तसं बोलणं, मनस्पर्शाचं बोलणं. मी तुम्हाला बोलण्याचे प्रकार सांगतोय. पहिला सांगितला तुम्हाला मी नरकस्पर्शाचं बोलणं म्हणजे शिव्या देणं, वाईट वक्त बोलणं. मी बोलण्याचा दुसरा प्रकार तुम्हाला सांगितला कोणता? इंद्रिय स्पर्शाचं बोलणं. आपल्या शरीराला मला भूक लागली, मला पाणी पाहिजे, आपल्या इंद्रियाला जे जे हवं आहे त्यासाठी जे आपण बोलतो त्याला इंद्रिय स्पर्शाचं बोलणं म्हणतात. आणि आता जे मी बोलतोय ते आहे मनस्पर्शाचं बोलणं, म्हणजे मनात येईल तसं बोलणं, त्याला म्हणतात मनस्पर्शाचं बोलणं. आणि आईसाहेब मनस्पर्शाचं बोलल्या म्हणून रामायण घडलं. महाभारत कशामुळं घडलं? त्याचं कारणही तेच आहे. अनेक कारण असतील पण एक कारण हे आहे की द्रौपदी मनाला येईल तसं बोलली आणि म्हणून महाभारत जन्माला आलं किंवा महाभारत घडलं. तुम्हाला माहित आहे की त्या इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी जो काही राजवाडा बनवलेला होता, मयसभा वगैरे बनवलेली होती, माईक काही होतं, काही ओरिजिनल होतं. आता दुर्योधन तिथं फिरत असताना असं काही दिसत होतं की पाय ठेवताना पाणी आहे म्हणून पाय ठेवा होतं, काच दिसत होता, फरशी होती आणि फरशी म्हणून पाय ठेवायला जावं तर काच होता. असं ते मायावी सगळं होतं. आणि म्हणून हे करत असताना दुर्योधन फिरता फिरता एके ठिकाणी त्याला फरशी असं वाटलं, पाय ठेवायला गेला, ते पाणी होतं आणि एकदम पाण्यामध्ये पडला. वरच्या मजल्यावर केस वाळवत द्रौपदी उभी होती. द्रौपदीनं दुर्योधनाला पाण्यात पडलेलं बघितलं आणि बघितल्याबरोबर द्रौपदी जोरजोरानं हसायला लागली. माणसाचा काय स्वभाव आहे की एखादा माणूस पडला की त्याला उठवणं, त्याला विचारण्यापेक्षा माणूस हसतो. द्रौपदी तशीच हसली. बरं, हसण्यापर्यंत जर हा विषय राहिला असता तर कदाचित महाभारत घडलं नसतं. सज्जन हो, पण त्याच्या पुढची क्रिया घडली. काय म्हणाली द्रौपदी? द्रौपदी हसलीच नाही तर द्रौपदी म्हणाली, आंधळ्याचे लेकर आंधळेच. कारण धृतराष्ट्र आंधळा होता. काय शब्द वापरले? आंधळ्याचे लेकर आंधळेच. मी नेहमी सांगत असतो, मारलेला वळ बुजू शकतो माझ्या बंधू भगिनींनो, पण बोललेला वळ आयुष्यामध्ये कधीच बुजू शकत नाही. आणि म्हणून मनाला येईल तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये बोलायचं नाही. आंधळ्याची लेकरं आंधळेचे शब्द ऐकल्याबरोबर दुर्योधन मनाच्या ठिकाणी म्हणाला, ठीक आहे द्रौपदी, तू म्हणतेस ना मी आंधळ्याचे लेकरं आंधळेच, ठीक आहे, भविष्यामध्ये बघूया आंधळ्याचे लेकरं कसे आहेत ते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मग द्रौपदीचं वस्त्रहरणापासनं अनेक घटनाच्या घडत गेल्या. दुर्योधनाच्या मनामध्ये जे काही द्रौपदीच्या बद्दलचा द्वेष निर्माण झाला तो कशामुळे झाला? ही सुरुवात कोण केली? मला असं वाटतं द्रौपदीनं केली. मनाला येईल म्हणून तुम्हाला मला सांगायचंय की मनाला येईल तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच बोलायचं नाही. म्हणून हा बोलण्याचा तिसरा प्रकार सांगितलेला आहे. चौथा प्रकार जो बोलण्याचा आहे त्याला म्हणतात बुद्धिस्पर्श. बुद्धीला स्पर्श करून बुद्धीचा अंदाज घेऊन जे बोललं जातं त्याला बुद्धिस्पर्श असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या नंतरचा जो पाचवा बोलण्याचा प्रकार सांगितलेला आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे कोणता? चित्तस्पर्श. चित्तस्पर्शाचं माणसानं बोलावं. चित्तस्पर्शाचं बोलणं म्हणजे कसं बोलणं? सारासार विचार करून बोलणं. बोलण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करून बोलणं की हे बोललं तर कसं होईल आणि त्याच्या परिणामांची चर्चा म्हणा, त्या परिणामांची अंतकरणामध्ये विवेकाशी सांगड घालणं आणि नंतर बोलणं. म्हणजे सारासार करून विचार करून जे बोललं जातं त्याला चित्तस्पर्शाचं बोलणं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि बोलण्याचा जो 6वा प्रकार सांगितला गेलेला आहे तो आहे परतत्व स्पर्शाचं बोलणं. परतत्व स्पर्शाचं बोलणं म्हणजे कोणतं बोलणं? की बोलायचं झालं तर संत म्हणतात की बोलावं तर दैवत्वाचं बोलावं, देवत्वाचं बोलावं, म्हणजे सात्विकच बोलावं, संपूर्ण सात्विक बोलावं. संत तर म्हणाले की काय बोलावं?
बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. बोलायचा झाला तरी विठ्ठलच बोलायचा, पाहायचा झाला तरी विठ्ठलच पाहायचा, करायचा झाला तरी विठ्ठलच करायचा. आणि संत म्हणाले आता बोलण्याची नाही, एका देवाविन काही. आम्ही जे काही बोलू ते केवळ देवाबद्दल बोलू, देवाशिवाय आम्ही आता दुसरं काहीच बोलणार नाही. आता आपल्यासारख्या प्रपंचातल्या माणसांना केवळ देवाबद्दल बोलणं शक्य नाही, परंतु परतत्व स्पर्शाचा आपल्यासाठी अर्थ हा घ्यायचा आहे की पूर्णतः सात्विक बोलायचंय, की ज्या बोलण्यामुळं जगाचं कल्याण होईल, मनाला कुठल्याही प्रकारच्या इतरांच्या वेदना होणार नाहीत, या प्रकारचं बोलणं त्यालाच म्हणायचं परतत्व स्पर्शाचं बोलणं. मला असं वाटतं बोलायचं तर माणसानं असं बोलावं, नाही तर मौन सर्वार्थ साधनम. नाहीतर काय करावं? न बोललेलं बरं. तुम्हाला माहित असेल की जैन धर्मामध्ये काही दिवस त्यांच्याकडे एक विधीच पाळला जातो की मौन व्रत केलं जातं, बोलतच नाहीत ते. काहीतरी बोलण्यापेक्षा माऊली म्हणाले, माऊलींच्या हरिपाठामध्ये आलेला आहे की अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैसा दयाळ पावे हारी. उगच काहीतरी बडबड बडबड. एका संतांना असं सांगितलं की मंडुकी वटवट तैसे ते गा. पावसाळ्यामध्ये आता बघा तुम्ही ते बेडकं डराम डराम डराव 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 ओरडतात. काय त्या ओरडण्यातनं काय प्राप्त होतं? तसं काही माणसं मनाला येईल तसं वटवट 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 त्यांची सारखी सुरू असते. त्या बोलण्यातनं एक तर त्यांची शारीरिक क्षमता कमी होते, जास्त बोलणं तरी शरीराला चांगलं आहे का? आणि त्यांच्या बोलण्यातनं कुणाचं कल्याण होण्याऐवजी अकल्याणच जास्त होतं. अशा बोलण्यापेक्षा संत म्हणाले की मौन सर्वार्थ साधनम. त्यापेक्षा तुम्ही मौन बाळगा. आणि बोलायचंच असेल तर माझ्या सज्जन हो, आयुष्यामध्ये माणसानं दोनच प्रकारचं बोललं पाहिजे. एक बोललं पाहिजे चित्त स्पर्शाचं, म्हणजे सारासार विचार करून बोललं पाहिजे. आणि दुसरं बोललं पाहिजे ते म्हणजे परतत्व स्पर्शाचं, म्हणजे सात्विकतेचा विकास करणारं. या दोन गोष्टी आपण बोलल्या तरच मग माऊली पसायदानात म्हणाल्याप्रमाणे येणे वाग यज्ञ तोषावे. मग तुमच्या या वाणीच्या यज्ञामुळे, तुमच्या या बोलण्यामुळे इतरांचं अंतकरण तोषावे, म्हणजे संतोषित होतं. नाही तर काही माणसं आपण समाजामध्ये बघतो एवढं फटकळ बोलतात, खेड्यातल्या भाषेत एवढं ब्याळ बोलतात की त्या माणसांच्या समोर जायला दुसरी माणसं तयार होत नाही. अरे नको रे बापू, त्याच्या समोर जाणं नको, ते एवढं ब्याळ बोलतंय आणि एवढं फटकळ बोलतंय की ते फारच मनाला लागतंय, त्यापेक्षा त्याच्याजवळ जाणंच नको. माणसं रस्ता बाजूला करून जातात हो. मला कळत नाही की इतकं लोकांनी आपल्याला टाळावं, एवढं तरी आपण ब्याळ का बोलावं, एवढं तरी आपण वाईट का बोलावं? याच्यासाठी हे 9 छिद्र ईश्वरानं आपल्याला दिलेलं आहे का? संतांचं साहित्य वाचा म्हणजे लक्षात येतं की संत शिवी जरी देत, संतांची शिवी ओवी झाली आणि आम्ही ओवी लिहिली तरी शिवी होते. त्याचं कारण असं की आमच्या शब्दांना कौर्याचा स्पर्श आहे, क्रोधाचा स्पर्श आहे, कामाचा स्पर्श आहे, अहंकाराचा स्पर्श आहे. आणि संतांच्या शब्दांना मांगल्याचा स्पर्श आहे. आणि म्हणून संतांचे शब्द ओवी होतात आणि आम्ही ओवी जरी लिहिली तरी ती शिवी होते. कारण अंतकरणाच्या वृत्तीचा त्या शब्दांशी निश्चित संबंध असतो. आणि म्हणून बघा संतांचं साहित्य, माऊलींची ज्ञानेश्वरी काढा आणि वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी कुत्र्याला कुत्र म्हणाय नाही. काय म्हटलंय? कुत्र्यासाठी कुत्र म्हटलं तर त्याच्या मनाला वाईट वाटेल. बघा संतांचा विचार, त्याला जर कुत्र म्हटलं तर वाईट वाटेल, म्हणून माऊली त्याला ग्रामसिंह म्हणतात. आमचे मित्र ग्यादलवाड सरी पाहतायत, आभारी आहे सर. काय म्हटलंय? कुत्र्याला ग्रामसिंह, म्हणजे बघा सिंहाची उपमा दिलेली आहे, पण एवढाच फरक की वनातला सिंह वेगळा
आणि कुत्र गावात राहतं म्हणून त्याला ग्रामसिंह म्हटलंय. माऊलींनी मूर्खाला मूर्ख म्हटलं नाही, कारण मूर्ख म्हटलं की एकदम तीक्ष्ण शब्द लागतात. त्याच्यामुळे त्यांनी मूर्खू थोडीशी तीक्ष्णता कमी केलेली आहे. एरवी तरी मी मूर्खू असं म्हटलं, मूर्ख म्हटलेलं नाहीये. म्हणजे संत तुम्ही लक्षात घ्या की किती स्वज्वळ बोलतात, किती मधुर बोलतात आणि किती अंतःकरण. जसे की आपले आई वडील आपल्याशी बोलतात म्हणून तर त्यांना आपण माऊली म्हटलं ना. माणसानं कसं बोलावं, तर आपले आई वडीलच आपल्याला बोलतायत अशा पद्धतीची भाषा आपली कधी असली पाहिजे. मी इंगळे महाराजांचं एक कीर्तन ऐकलं होतं आणि त्यामध्ये इंगळे महाराज, बाबा महाराज इंगळे यांनी एक दृष्टांत सांगितला होता की माणसं कशी बोलतात. ते म्हणाले, मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, गावामध्ये मुक्कामाची व्यवस्था होती, मुक्कामाला राहिलो. त्या गावातल्या एका श्रीमंत माणसाला कोणताही महाराज आला की जेवायला घरी बोलवायची सवय होती. त्यांनी मला सकाळी स्नान संध्या झाल्यानंतर म्हटले जेवायला बोलव. जेवण झालं, आम्ही दोघंही बैठकीमध्ये बसलो आणि बैठकीमध्ये बसल्यानंतर त्याला एक सवय होती म्हणले त्या श्रीमंताला की जेवल्याच्या नंतर काही प्रश्न करायचे. त्यानं मला प्रश्न विचारला. तो म्हणाला की महाराज स्वयंपाक कसा वाटला? फार छान होता. नाही, वरण कसं वाटलं? एकदम छान होतं. नाही, पोळ्या कशा वाटल्या? एकदम चांगल्या होत्या. भात खूपच चांगला होता. नाही, एकंदर स्वयंपाक कसा वाटला? महाराज म्हणाले खूपच छान होता. नाही, तुमच्या बाप जन्मी असलं कवा खालतं का? महाराज म्हणाले त्यानं सगळं काही मला जीव घातलं, पण एका शब्दामध्ये ते सगळं केलेलं पाण्यात गेलं. बऱ्याच वेळेस असं होतं. आता मला सांगा, आपली आई आपल्या जवळ आहे आणि एखाद्यानं जर कोणी विचारलं की ही कोण आहे, एखाद्याला विचारलं त्याची आई जवळ आहे आणि त्याला विचारलं हे कोण आहे, तर आपण म्हटलं पाहिजे ही माझी आई आहे, ही माझी माय आहे, ही माझी मम्मी आहे. समजा मॉम म्हणा, मम म्हणा, किंवा ही मातृदेवो भव आहे, हीच माझी खरं दैवत आहे असं म्हणा ना. पण म्हटलं ही कोण आहे, म्हणलं माझ्या बापाची बायको आहे. अहो, बापाची बायको म्हणजे आईच आहे, आपली आईच होते ती, तिला बापाची बायको म्हटलं पण असं म्हणावं का? वडील आहेत, पितृदेवो भव म्हणावं, डॅडी म्हणावं, अण्णा म्हणावं, जे काही म्हणायचे. तुम्ही दादा म्हणसाल दादा म्हणावं. हे माझे खरे दैवत आहेत म्हणावं का? माझ्या माईचा नवरा आहे. म्हणजे बोलण्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही की किती फरक पडतो. आणि म्हणून बोलत असताना ही गोष्ट आपण नक्की लक्षात घेतली पाहिजे. म्हणून संत म्हणाले, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग फार आवडतो, ज्याच्यावरती मी अनेक कीर्तनही केलेली आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज अहो मला विष्णूची महापूजा करायची आहे, मला विष्णूची महापूजा करायची आहे, तर कशी करावी ती विष्णूची महापूजा? त्याबद्दल सत्य बोले मुखे, दुखवे आणि काचे दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूजा. किती सुंदर विचार सांगितले. मी पुढे सत्य बोलण्याच्या बद्दल थोडक्यामध्ये सांगणार आहे. नंतर आपण पहिल्यांदा हा विचार करतोय की आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं बोललं पाहिजे. संस्कृतमध्ये एक फार सुंदर श्लोक आलेला आहे. संस्कृतमध्ये एक फार सुंदर श्लोक आलेला आहे बोलण्याबद्दल. काय श्लोक आहे की प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुषंती जंतवा, तस्मात अति प्रयत्ने वचने की दरिद्रता. वचने की दरिद्रता, किती सुंदर सांगितलंय. काय म्हटलं त्यांनी? ते असं म्हणतात की चांगलं बोललं तर पुढच्या माणसाच्या अंतःकरणाला संतोष होतो, आणि म्हणून आपण असं बोललं पाहिजे की जे ऐकल्याच्या नंतर पुढच्या माणसाच्या मनाला समाधान वाटलं पाहिजे. वचने की दरिद्रता असं म्हटलंय. आपल्या बोलण्यातून दारिद्र्य दिसता कामा नये. काही माणसं दारिद्र्यानं पिडलेली असतील. तुम्हाला माहित, संत हे दारिद्र्यानं पिडलेली होती, दारिद्र्य होतं त्यांच्याकडं भौतिक दृष्टीनं. तुम्हाला माहिती आहे की नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगांच्या मध्ये लिहिलेलं आहे की
सुंबाचा करदोडा होता, खायला कण्या होत्या. तुकाराम महाराजांची पुढची नंतरची परिस्थिती बघा. भौतिक दारिद्र्य होतं, पण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दची प्रयत्ने यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे, शब्दे वाटू धन जनलोका. ते म्हणाले की भौतिक दृष्ट्यानं आम्ही गरीब असलो तरी चालेल, पण आमच्याकडे शब्दांचं धन आहे, आमच्याकडे बोलण्याचं धन आहे. आणि ते बोलणं कसं होतं? कसा उपदेश होता? संतांनी अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाठी. जसा एखादा गुरुजी आपल्या लेकराला शिकवत असताना, शिष्याला शिकवत असताना त्या शिष्याची पाटी पेन्सिल आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या मुलाचं बोट हातामध्ये घेऊन त्याला शिकवतो ना, तसे हे संत कशासाठी अवताराला आले? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून ये, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. या संतांचं थोडं चरित्र आपण आपल्या आयुष्यामध्ये बघितलं पाहिजे की भौतिक दृष्टीनं गरीब होते माझ्या बंधू भगिनींनो, पण वाणीनं श्रीमंत होते. आज समाज व्यवस्थेमध्ये प्रमाण जास्त आहे बरं, श्रीमंती ज्याच्या घरी जास्त आहे त्याच्या बोलण्या वचने की दरिद्रता, बोलण्यामध्ये मात्र दारिद्र्य दिसतं बघा. आणि तुम्हाला खरं सांगू का की तुमच्या बोलण्यावरूनच तुमची लायकी काय आहे. आता फार खालचा शब्द वापरतो, आता काय तुम्ही कोण्या लायकीचे आहात कशावरून कळतो? तुमची लायकी कळते तुमच्या बोलण्यावरून. तुम्ही जर खालचे आणि नको ते शब्द वापरत असाल तर लक्षात येतं की तुम्ही कोण्या पातळीचे आहात, भलेही तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या. बोलण्याबद्दलचं एक फार छान उदाहरण आलेलं आहे उपनिषदामध्ये. अष्टावक्र नावाचा एक व्यक्ती, ज्याच्या नावातच अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकडं होतंय पोरग. छोट होता हा मुलगा. ब्रह्मसभा चालली होती आणि ब्रह्मावरती सगळे विद्वान पंडित बसलेले आहेत आणि ब्रह्माची व्याख्या करायला लागलेत. कुणाला त्याची व्याख्या करता येत नाहीये आणि त्याच सभेमध्ये हे 8 ठिकाणी वाकडं असणारं पोरग बसलंय. आणि मग त्या सभेतल्या लोकांनी विचारलं की याचं उत्तर कुणाला येतंय का? ते 8 ठिकाणी वाकडा असणारा अष्टावक्र म्हणाला, होय मी याचं उत्तर देतो. आणि ते बिचार जिथं बसलो होतं तिथून स्टेजकडे निघालं. आता 8 ठिकाणी वाकडा आहे. चलताना तुम्हाला माहिती आहे त्याची काय अवस्था झाली असेल. हे सगळे बसलेले जे विद्वान स्वतःला पंडित समजत होते ते सगळे याच्या शरीराकडे बघून कुत्सित बुद्धीने हसायला लागले. म्हणाला येईल तसं त्याच्याबद्दल निंदा नालस्तीचे शब्द वापरायला लागले. अरे यानं काय सांगणार आहे, ह्यानं 8 ठिकाणी वाकडा आहे म्हणले, ह्याला काय कळतंय, ह्याला काय कळतंय. बिचार हे सगळं सहन करत करत स्टेजवर आले हे अष्टावक्र नावाचा मुलगा. आणि त्यानं पहिला शब्द वापरला, माझ्या उपस्थित चर्मकार बंधू भगिनींनो. काय शब्द वापरला? माझ्या उपस्थित चर्मकार बंधू भगिनींनो. ते सगळे पंडित एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. अरे म्हणले आम्ही दशग्रंथी ब्राह्मण माणसं आहेत, म्हणले आम्ही एवढे विद्वान माणसं आहेत आणि ही काय म्हणायला आपल्याला चर्मकार म्हणायला. चर्मकार म्हणायला म्हटले काय पद्धत आहे. एक तर म्हणले 8 ठिकाणी वाकडं ते वाकडं आणि बोलायला बी वाकडच म्हणले. आपल्याला काय म्हणताय हे म्हणताय की चर्मकार बांधवांनो. त्याच्यातला एक अहंकारी, कारण म्हणतात ना ज्ञानाजवळ अहंकार असतो, तो उठला नाही. ए बोरा म्हणले काय म्हणतोस तू, आम्ही कोण आहेत? तुम्हाला तुम्ही चर्मकार आहात. म्हणजे जातीनं चर्मकार नाही बरं. तो काळ असा आहे की कर्मानुसार त्याचा उल्लेख केला जात होता. म्हणाले आम्ही चर्मकार, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही कसं काय चर्मकार? तो म्हणाला तुम्ही माझ्याकडे बघून जे हसलात ना, माझ्याबद्दल जी टिंगल टवाळी केलात ना, म्हणजे तुम्ही फक्त कातड्याची परीक्षा करणारे आहात, विद्वत्तेची आणि मनाची परीक्षा करणारे नाही आहेत. आणि कातड्याची परीक्षा करणारा जो असतो तो जन्मानं जरी नसला तरी ब्राह्मण असून सुद्धा तो चर्मकार असतो.
तुम्ही माझ्या कातड्याची परीक्षा करतायत म्हणजे तुम्ही चर्मकार आहात. आणि याचे बोलणं ऐकलं, सगळी सभा अवाक झाली. आणि माझ्या बंधू भगिनींनो, त्यावेळेला त्या अष्टावक्रानं जे त्या ब्रह्माचं उत्तर दिलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळे अवाक झाले. इतकी विद्वत्ता या अष्टावक्राकडे आहे. मला याच्यातनं काय सांगायचंय तुम्हाला, की स्वतःला पंडित म्हणून घेणारी माणसं, पण त्यांना काय बोलावं, कसं बोलावं हे कळत नव्हतं. तर मला सांगा, त्या पांडित्याला काय अर्थ आहे? हाच विचार माऊली या ओवीमधनं सांगतात की कसं बोलावं. ज्ञानी माणूस कोण आहे? तोच ज्ञानी माणूस आहे की ज्याला कसं बोललं पाहिजे हे निश्चितपणे कळालं पाहिजे. महाभारतामध्ये विठ्ठलरावजी घुले सर, तुमचे बंधू योगीराज बदनेही बघतायत, मला दिसतायत, की महाभारतामध्ये एक वचन आलंय. काय वचन आहे? की जो जीभ जीभ जिंकली पाहिजे. जो जीभ जिंकेल, काय जिंकेल? मन जिंकेल. आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. सूत्र आहे महाभारतामध्ये. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय जिंकता आलं पाहिजे? जीभ जिंकता आली पाहिजे. आपण बघा ना, तुम्ही बऱ्याच वेळेस मीडियामध्ये बघता, मोठे राजकारणी लोक असोत की कुठल्याही क्षेत्रातली माणसं असोत, जिभेवर जे येईल ते बोलून जातात, नको ते बोलून जातात. आणि मग मीडियानं तो विषय उचलला किंवा त्याची चर्चा व्हायला लागली की मग सारवासारव करायला लागतात की नाही, मला तसं म्हणायचंच नव्हतं. आणि आपल्या भावना दुखवल्या असतील तर मी आपली माफी मागतो. मला असं वाटतं की जिभेनं नको ते बोलण्यापेक्षा आणि नको ते बोलून पुन्हा सारवासारव करण्यापेक्षा आपण बोलतानाच जर विचार केला आणि विचार करून चित्तस्पर्शाचं जर आपण बोललो तर निश्चितपणे मला असं वाटतं की त्याचं समाधान आपल्यालाही लाभेल आणि पुढच्यालाही लाभेल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. माणसाचं मन मोकळं असावं, हो, पण जीभ मोकळी नसावी. पण आपल्याकडे उलट आहे, आपली जीभ मोकळी असते आणि माणूस मनानं मोकळा नसतो. बरोबर आहे? माझं म्हणणं असं आहे की तुमचं मन मोकळं असावं, जिभेवर मात्र निश्चितपणे आपण लगाम घातला पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराजांचा भाग आहे की मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. आपलं मोकळं मन असावं आणि वाणी मात्र रसाळ असली पाहिजे. या प्रकारचा विचार या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये दोन गोष्टी सतत सांभाळल्या पाहिजेत. घरातलं पाणी सांभाळलं पाहिजे आणि जवळची वाणी सांभाळली पाहिजे. आपण म्हणतो ना, पाणी वाचवलं पाहिजे म्हणून, पाणी अडवा पाणी जिरवा. माणसाच्या जीवनात हे सूत्र असलं पाहिजे की घरातलं पाणी आणि जवळची वाणी या दोन गोष्टी. कारण पाणी मर्यादा तोडे तो विनाश और वाणी मर्यादा तोडे तो सर्वनाश. मी काय बोलतोय लक्षात येते आपल्याला? पाण्यानं मर्यादा सोडली तर विनाश होतो, तुम्हाला माहिती आहे. आणि वाणीनं जर मर्यादा सोडली तर सर्वनाश होतो. एका ऍटम बॉम्ब पेक्षाही जास्तीची ताकद कशात असते? तर ती शब्दांच्या मध्ये असते. चले जाव या शब्दाचा उच्चार महात्मा गांधींनी केला आणि 40 कोटी लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये उभे राहिले. म्हणजे चले जाव या दोन शब्दांच्या मध्ये काय ताकद होती? तुम्हाला माहितीये की ऍटम बॉम्ब पेक्षाही. आणि म्हणून संत म्हणाले की त्या शब्दांचा वापर आपण जपून केला पाहिजे, चांगल्यासाठी केला पाहिजे. मला गीत फार प्रसिद्ध गीत होतं आणि ते मला फार आवडतं. आणि त्या गीतातनं फार चांगला संदेश दिला गेलेला होता की दोन दिसाची दुनिया छाती फुगवून जाळू नको रे.
या तुझ्या मुखातून बोल अभद्र बोलू नको रे. कसं बोलू नको? बोल अभद्र बोलू नको रे. संतांचा सज्जनांचा नको अपमान करू भल्या मानसा. येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा. बोल अभद्र बोलू नको रे. काय सांगतो हा गायक? की जीवनामध्ये हे पथ्य आपण पाळलं पाहिजे की आपल्या जीवनात आपल्या जिभेवरनं अभद्र कधीच आपण काही बोलायचं नाही. मला वाटतं संत ज्ञानेश्वर नावाचा एक सिनेमा आला होता आणि त्यामध्ये एक गीत होतं बघा. त्या गीतामध्ये देखील याच प्रकारचा संदेश दिला गेलेला होता. जिसका न कोई संगी साथी ईश्वर है रखवाला. जो है निर्धन जो है निर्बल वो है प्रभु का प्यारा. पुढची ओळ मला इथं सांगायची आहे. प्यार के बोल लुटाते चलो. कसं बोलाव? काय सांगतो बघा. प्यार के बोल लुटाते चलो. बरं झालं काय अंगठे दिसायलेत आता. बरं आहे, वक्त्याला हेच महत्वाचं असतं. प्यार के बोल लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. काय म्हटलं इथं? की प्रेम के बोल लुटाते चलो. बोलायचं ना तर आपण प्रेमाचं बोललं पाहिजे, म्हणजे चांगलं बोललं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, शब्द संभल कर बोलिये शब्द को हात ना पाव. बघा किती सुंदर ओळी आहे. शब्द संभल कर बोलिये शब्द को हात ना पाव. एक शब्द दवा करे दूजा करे घाव. संतोष महाराज लहाने हेही माझं या ठिकाणी श्रवण करतायत प्रवचन. त्याबद्दल महाराजांच्या प्रती नतमस्तक होतो महाराज मी. आपण खूप चांगली सेवा देत आहेत महाराष्ट्राला, आपला अभिमान मला वाटतो. शब्द संभल कर बोलिये शब्द को हाथ ना पाव. एक शब्द दवा करे दूजा करे घाव. शब्दांना हातपाय नाहीत बरं, त्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. शब्दांचा वापर आपण जपून केला पाहिजे. एक चांगले शब्द जर तुम्ही वापरले तर आजारी माणसाला तुम्हाला सांगतो त्याचा आजार पण जाण्यासाठी चांगले शब्दही कामाला येतात. आमच्याकडे एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव डॉक्टर इंगोले साहेब म्हणून आहे. प्रत्येक आलेल्या पेशंटला, त्यांची डिग्री फार मोठी नाही आहे, प्रत्येक आलेल्या पेशंटला ते इंजेक्शन देतात आणि प्रत्येकाला म्हणतात, माय काय पेरलं, माय लेक आलती का नाही, माय बाळ्या काय शिकाला माय. आणि मला असं वाटतं की त्या बाईचा अर्धा आजार दुवा चांगल्या शब्दांच्यामुळे अर्धा आजार तिचा कमी होतो. आणि दूजा करे घाव. आणि शब्दांचा जर चांगला वापर नाही केला माझ्या बंधू भगिनींनो तर शब्द इतका मोठा घाव करतात. म्हणून मी म्हणालो शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. एवढा मोठा घाव होतो की अहो शस्त्राचा घाव काही दिवसानंतर भरून येईल, पण शब्दांनी केलेला घाव कधीच भरून येत नाही. म्हणून द्रौपदीच्या शब्दाचा घाव दुर्योधनाच्या अंतकरणात कधीच भरून आला नाही. मी सांगितलं ना यापूर्वी तुम्हाला. म्हणून या गोष्टींना आपण महत्व दिलं पाहिजे. माऊली म्हणाले की आपण ज्ञानी माणूस कसं बोलतो. आता आपल्याला खरं तर सगळी ओवी नाही सांगणार, मी एका शब्दावर बोलणार आहे. माऊली आम्हाला कळालं कसं बोललं पाहिजे. बोलण्याचे 6 प्रकार आहेत. पुन्हा एकदा आठवण करून देतो. नरक स्पर्शाचं बोलणं, इंद्रिय स्पर्शाचं बोलणं, मनस्पर्शाचं बोलणं, बुद्धी स्पर्शाचं बोलणं, चित्त स्पर्शाचं बोलणं, हे की नाही, आणि परतत्व स्पर्शाचं बोलणं. तर आपण कोणतं बोललं पाहिजे? चित्त स्पर्शाचं बोललं पाहिजे, परतत्व स्पर्शाचं बोललं पाहिजे. आणि कसं बोललं पाहिजे याबद्दलचं चिंतन आपण इथपर्यंत केलं. माऊली आमच्या लक्षात आलं की आपण कसं बोललं पाहिजे.
आम्हाला सांगा की आता आम्ही बोलायला शिकलो, पण काय बोललं पाहिजे? माऊली म्हणाले, बोलायचंच असेल तर काय बोला? साच आणि मवाळ. कसं बोलावं? माऊली सांगतात, साच म्हणजे सत्य बोलावं. कसं बोलावं? तुम्हाला माहित आहे ना आपल्या देशाचं ब्रीदवाक्य काय हो? आपल्या देशाचं ब्रीदवाक्य काय आहे? आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते. जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती का मांडली आपली? त्याचं कारणच हे आहे की आमच्या देशाचं ब्रीदवाक्यच आहे सत्यमेव जयते. सत्याचाच विजय असो. आपल्याकडे माहिती आहे ना, असतो मा सतगमये. आमच्याकडं वेदांनी काय सांगितलं? असतो मा सतगमये तमसो मा ज्योतिर्गमये मृत्युर्मा अमृतम गमये. आहे की नाही? म्हणजे सत्याला या देशाचं ब्रीदवाक्य आपण मांडलं, याचा अर्थ सत्याला आपण इतकी मोठी किंमत देतो. तुम्हाला माहिती आहे आमच्या उपनिषदांनी सांगितलं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. काय म्हणतो उपनिषद? माणसानं सत्य बोलावं, त्याचबरोबर माणसानं प्रियही बोलावं, म्हणजे चांगलंही बोलावं. प्रिय माणसं बोलतात पण असत्य बोलतात बऱ्याच वेळेला. काही माणसं असत्य बोलतात पण अप्रिय बोलतात. विसंगती कशी आहे? काही माणसं खरं बोलतात पण बोलणं कसं असतं? मवाळ नसतं, मनाला लागण्यासारखं असतं. तेही बोलू नका. संत म्हणतात सत्यही बोला आणि मवाळही बोला. अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न होईल अशा प्रकारे बोलावं. हे की नाही? या प्रकारचा विचार संतांनी आपल्याकडे दिलेला. सत्यम वद धर्मम चर. आपली संस्कृती सांगते की हे शिष्या, आपल्याकडे जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला आई सांगत होती की सत्यम वद. पोरा, अरे आयुष्यामध्ये सत्य बोललं पाहिजे बाळा, आणि धर्माचं आचरण केलं पाहिजे लेकरा. हा, या प्रकारचा संस्कार आपली आई आपल्या परिवारामध्ये मुलाच्या वरती करत होती. ही गोष्ट लक्षात घ्या. महात्मा गांधींना विचारलं होतं ना, तुम्हाला माहिती आहे ना की महात्माजी, देव म्हणजे कोण? देवाची व्याख्या सांगा ना महात्माजी. तेव्हा महात्माजींनी देवाची व्याख्या सांगितली होती, ट्रुथ इज, तुम्हाला माहिती आहे, गॉड. सत्य हाच देव आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून देव कुठं आहे? तर तुमच्या सत्य बोलण्यामध्येच देव आहे. हो, देवाला मला असं वाटतं बाकीचं आपल्याला काही जमेल न जमेल, परंतु जितकं होईल तेवढं माऊली म्हणतात की आयुष्यामध्ये सत्य बोलता येईल का, याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये सत्य बोलणारा एकच राजा होऊन गेला. एक राजा सत्य होऊन गेला. मी अनेक ठिकाणी विचारतो कोण झाला? बऱ्याच जणांना उत्तर येत नाहीत, पण तुम्ही सगळे जाणकार आहात. त्याच्याबद्दल आपण असं म्हणतो, सत्यवादी राजा हरिश्चंद्र. कितीतरी हजार वर्ष झाली, पण त्यानंतर सत्य बोलणारा माणूस आपल्याला जाणवलाच नाही, दिसलाच नाही. राजा हरिश्चंद्र एकमेव असा राजा झाला की जो सत्य बोलतोय. ज्यानं स्वप्नात दिलेलं राज्य असत्य होणार नाही यासाठी काय केलं? हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. स्वतःला विकून घेतलं. हो, स्वतःला विकून घेतलं. डोंब्याच्या घरामध्ये नोकरी करतोय, हा सालगडी म्हणून काम करतोय. कशासाठी? तर विश्वामित्राला स्वप्नात दिलेलं दान असत्य होणार नाही, इतकी सत्यप्रियता या देशातल्या कणाकणामध्ये आहे. म्हणून आपल्याकडे हिंदीतले काही गाणे बघा तुम्ही, त्या गाण्यांच्या मध्ये या सत्यतेचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की एक राजा झाला ज्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र, जो सत्यवादी आहे. दुसरा एक राजा झाला, पण तो आयुष्यामध्ये एकदा लबाड बोलला, एकदा असत्य बोलला. आणि तुम्हाला माहिती आहे तो राजा आहे राजा धर्म, किंवा ज्याला आपण युधिष्ठिर असं म्हणतो. युधिष्ठिर किंवा ज्याला धर्मराजा असं पण म्हणतो. हा आपल्या आयुष्यामध्ये कधीच लबाड बोलला नाही, पण तुम्हाला माहिती आहे एकदा मात्र तो लबाड बोलला. परवाच तुम्ही महाभारत बघितलं ना, आताही कुठल्या चॅनलवर असेल, पण मी परवा बघितलं. लबाड बोलला की नाही? द्रोणाचार्याचा मुलगा जो आहे अश्वत्थामा नावाचा, तो मेला होता का? युद्धामध्ये मेलेला नव्हता.
परंतु द्रोणाचार्यांची शक्ती कमी करण्यासाठी, त्याला युद्धात पराजित करण्यासाठी, माहीत म्हणजे अश्वत्थामा त्यांचा मुलगा मेलेला नाही माहीत असताना देखील धर्मराज द्रोणाचार्यांच्या जवळ आले किंवा द्रोणाचार्यांना सांगितलं गेलं, अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो. अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याचा कोणावरच विश्वास बसत नव्हता, कारण बाकीचे लोक लबाड बोलतील. म्हणून द्रोणाचार्य धर्मराजाच्या जवळ आले, कारण त्यांना माहित होतं की सत्य बोलणारा एकमेव जर कोण असेल तर हा धर्म आहे. म्हणून धर्माच्या जवळ आले आणि धर्माला विचारलं, धर्मा, अरे अश्वत्थामा मेला म्हणतायत, खरं आहे का? त्यावेळेला अश्वत्थामा मेलेला नसताना देखील धर्मराजांनी शब्द फिरवले आणि म्हणाले, अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो. अश्वत्थामा मेलाय गुरुदेव, तो माणूस मेलाय. कारण अश्वत्थामा नावाचा एक हत्ती आहे. का तो हत्ती मेलाय मला माहित नाही, पण मेलय एवढं खरं आहे. माणूस मेलाय का हत्ती मेलाय की पण मेलाय. माहित नव्हतं का धर्मराजाला कोण मेलय ते? मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, हत्ती मेला होता पण मुलगा मेला हे दाखवण्यासाठी लबाड बोलला कोण? धर्मराज. आणि म्हणून म्हणतात की त्याला स्वर्गात जाताना त्याचा अंगठा गळून पडला, कारण तो एकदा लबाड बोलला होता. आता आपण आपल्या आम्हासामी पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा, आपण आपल्या मनाला विचारायचं की आपण आयुष्यामध्ये किती खरं बोलतो. आता तर आपल्या खिशामध्ये एक असं उपकरण आलेलं आहे की जे आपल्याला एका मिनिटाला लबाड बोलायला लावतं. आपल्याला जर विचारलं कुठल्या कार्यक्रमाला जात असताना, बदने सर कुठवर आहे, आपण शिरूर ताजबंदला असतो आणि आपण म्हणतो नाही चाकूरच्या जवळ आलोय. म्हणजे आपण क्षणाक्षणाला सत्य बोलतो. आणि असत्य बोलण्याचं ते मोबाईल आहे, ते एक मोठं साधनच आपल्या खिशात येऊन बसले. म्हणून सत्यवादी किंवा सत्यवचनवाला म्हणून आपल्याला फक्त हरिश्चंद्राचा उल्लेख करता येतो. धर्म देखील त्यामध्ये कमी पडतात. आणि जगाचा विचार केला तर तुम्ही शिकलेली सगळी मंडळी आहात. एक माणूस जो सत्यासाठी विषाचा प्याला पिला, त्याचाही उल्लेख मला इथं केला पाहिजे. ग्रीक देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक विद्वान होऊन गेला. तुम्हाला माहिती आहे की या विद्वानानं राजाच्या काही चुका झाल्या असतील, राजाला तो बोलला, राजाला राग आला आणि राजानं सांगितलं की याला उद्या विषाचा प्याला देऊन मारून टाका. परंतु राजाला हे माहिती होतं की हा सॉक्रेटिस आपल्या प्रजेमध्ये एवढा प्रिय आहे की याला जर उद्या आपण विषाचा प्याला दिला तर सगळी जनता खवळून उठेल. त्यापेक्षा मधला काही मार्ग निघतोय का बघूया. आणि म्हणून सॉक्रेटिसच्या मित्रांना त्या राजानं बोलवलं आणि म्हणाला की मी तुमच्या मित्राला सॉक्रेटिसला विषाचा प्याला देण्यापासनं परावृत्त होतो, त्याला मी विषाचा प्याला देणार नाही. फक्त एकच करायला लावा की त्याला एवढंच म्हणावं की काल मी राजदरबारामध्ये तसं बोललोच नव्हतो. एवढंच म्हणावं. राजकारणामध्ये आजकाल आपण पाहतो की किती आश्वासन दिले जातात, काय काय बोललं जातं आणि पुन्हा मी काही बोललोच नाही असं म्हटलं जातं. आता आपली काय अवस्था होईल बघा. तो एवढं म्हणावं की काल मी तसं बोललोच नव्हतो. मित्र फार जाम खुश झाले, म्हणाले बरं झालं, एवढं म्हणायला काय हरकत आहे, आपला मित्र तर वाचणार आहे. ते पळत जातात सॉक्रेटिसकडे आणि म्हणतात, मित्रा उद्या तुझा मृत्यू चुकला. म्हणाले कसं काय? काय नाही म्हणाले, काल तू राजाला बोलला होतास की नाही, उद्या दरबारामध्ये राजानं जे विचारलं काल तू मला असं बोलला होतास का, तर नाही मी काही तसं बोललोच नव्हतो. एवढं म्हण, तुला विषाचा प्याला दिला जाणार नाही, तू वाचशील आणि तू जगलास म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटेल, कारण तू आमचा मित्र आहेस, आमच्या बरोबर राहायला पाहिजेस, या समाजासाठी तुझी गरज आहे. काय सांगावं मित्रांनो. त्यावेळेला सॉक्रेटिस म्हणाला, मला असे 1000 जरी विषाचे प्याले प्यायला दिले तरी मी ते 1000 प्याले पिईन, परंतु आयुष्यामध्ये मी असत्य कधीच बोलणार नाही. आणि हेमलेक नावाचा अत्यंत विषारी औषध विषाचा प्याला दुसऱ्या दिवशी या सॉक्रेटिसला दिला गेला. आणि हा सॉक्रेटिस हसत हसत, माझ्या सज्जन हो, तो प्याला पितो परंतु असत्य वचन तो बोलत नाही. आणि म्हणून तर इतिहासामध्ये सत्यवादी म्हणून जसा राजा हरिश्चंद्राचा उल्लेख आपण करतो, तसा सत्यवादी म्हणून आपल्याला सॉक्रेटिसचा देखील उल्लेख करावा लागतो. इतिहास कुणाची आयरी गैऱ्याची नोंद घ्यायला तयार आहे का?
आपलं कसं असतं की आपल्याला सगळंच पाहिजे असतं आणि आपल्याला काही वागायचं नसतं आणि आपल्याला सगळंच पाहिजे असतं, असं नसतं. मला वाटतं की प्रत्येक ग्रंथांच्याकडे आपण नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. मी ज्ञानेश्वरीच्या 25 ओव्यांच्या वरती बोलतो आणि अशा ओव्या आहेत की ज्याचा आपल्या आयुष्याशी खूप जवळचा संबंध आहे. आता या ज्ञानेश्वरीतली ही ओवी सांगते की चांगलं सत्य बोला. आता याच्यामध्ये काय संतांनी आपलं वाटोळं केलं मला सांगा तुम्ही. कसं बोला म्हणतात माऊली? सत्य बोला. आता याच्यामध्ये किती कळवळा आहे माऊलींना या समाजाचा. ते नुसतं सांगतात का? नाहीये. संतांनी आधी केले मग सांगितले, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. कबीर म्हणले कथनी कथी तो क्या भया, जो करणी ना ठहराई, काल भूत के कोट जो देखत ही ढै जाई. अशी स्थिती आहे. पण अलीकडं आम्ही बोलतो, आम्ही वागतो का? खरं तर बोलणाऱ्यांनी हा विचार जर केला असता आणि बोलणारे जर तसे वागले असते तर मला वाटतं की समाजामध्ये आणखीन जास्तीचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला असता. आणि म्हणून मी कधी कधी बोलत असताना संतांनाच विनंती करत असतो की हे महात्म्यांनो, तुम्ही आम्ही जे बोलतोय त्याच्यापैकी बराचसा भाग आमच्याकडनं पाळला जाईल याच्यासाठीची सद्बुद्धी द्या. तसं कार्य आमच्याकडनं तुम्ही घडवून आणा. आज काय पाहतो आपण समाजामध्ये? हिंदीमध्ये एक आम्हाला कविता होती, सत्य को लकवा मार गया है. हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे मला मी शिकवत होतो ती कविता. कवितेचं नावच होतं सत्य को लकवा मार गया है. आज समाज व्यवस्थेतली अवस्था काय आहे? जी मोठ्या पदावर माणसं आहेत, जी आज भौतिक दृष्टीनं खूप समृद्ध माणसं आहेत, ज्यांना समाजामध्ये पद प्रतिष्ठा आहे, मला तुम्ही त्यांच्याबद्दल बघा की किती खरं बोलतात ही लोक. मी गुणवंतांसाठी अष्टसूत्री या विषयावरती बोललो ना ते वंजारी सेवा संघाच्या बद्दल, त्यावेळेला गुणवंत कोण याबद्दल फार विस्तारानं बोललोय. आपण तिथं ऐकलात तर लक्षात येईल की आपण अंकवंतांना गुणवंत म्हणतो, आपण मार्कवंतांना गुणवंत म्हणतो, परंतु गुणवंत कोण याबद्दलची फार सुंदर व्याख्या मी सांगितलेली आहे. मला तेच म्हणायचंय तुम्हाला की आज स्थिती काय आहे? जो सत्य बोलणारा माणूस आहे तो त्या सत्य वागणाऱ्या माणसाला लकवा मारलाय, पॅरालिसिस झालाय. या देशामध्ये सत्यमेव जयता हे ब्रीद वाक्य असणारा हा भारत देश, पण या देशामध्ये सत्याला पॅरालिसिस झालाय म्हणतो कवी. सत्य को लकवा मार गया है. आणि तो एका कोणामध्ये पडलेला आहे. त्याचं सगळं शरीर निकामी झालंय, फक्त डोळे तेवढे चांगले आहेत आणि तो टुकुर 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 त्या डोळ्यांनी या जगातलं सगळं काही पाहतो आहे. आणि असत्य कसं आहे? कवी म्हणतो असत्य विमानात बसून फिरतय. असत्याची गती कशी आहे? वायूपेक्षाही जास्त गती असत्याची आहे. तो विमानातनं फिरतय. आणि सत्य मात्र तुम्हाला माहित असेल की लकवा मारून पडलेला आहे. आपल्याकडे त्या दोन ओळी आहेत ना, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मनी हार रे. या समाजातली अवस्था अशी आहे, जी खरी पतिव्रता आहे तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा नाहीये. हो, मला म्हणजे सगळा अर्थ घ्यायचा नाही, काही अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे तिला चांगले दिवस नाहीये. आणि वेश्येला मनी हार रे, म्हणजे वाईट वागणाऱ्या माणसाचा मात्र इथं उदोउदा केला जातोय. आमचे प्राचार्य साहेबांचं एक स्टेटस आहे, त्याच्यावरती त्यांनी ठेवलेलं आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. सत्याचा मार्ग हा निश्चितपणे परेशान करणार आहे. कारण या जगामध्ये ज्यांनी ज्यांनी सत्याचा मार्ग अवलंबिला त्यांना कष्ट झालेली आहेत. ॲडव्होकेट संतोष भाऊही पाहतायत, त्यांचा मी आभारी आहे. परंतु सत्य कधीच पराजित होऊ शकत नाही. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय की बांधवांनो, खरं तर 1 तासाचा वेळ होता, 1.25 तास होऊन गेलेला आहे. आणि म्हणून मी आता शेवटाकडे येतो. या ओवीवर खूप बोलता येतं, आता मी जास्त बोलत नाही. शेवटचं एक उदाहरण देतो की एकदा इंद्रसभा भरलेली होती आणि त्या इंद्रसभेमध्ये चारीही युगाचे 4 पुरुष आलेले होते. कोणते 4 युग आहेत तुम्हाला माहिती आहे? त्रेतायुग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या 4 युगाचे प्रतिनिधी आलेले होते. पहिल्या 3 युगाचे जे होते ते सगळेजण 4 हात होती त्यांना आणि प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होते आणि अंग भरून कपडे होते. पण चौथं जे युग आहे ना, ज्याला आपण कलियुग म्हणतो, सध्या चालू आहे,
त्या युगातला माणूस मात्र त्या इंद्राच्या सभेत आलेला होता. तो कसा आलेला होता? तर त्याला 2च हात होते, कारण आपल्याला 2च हात आहेत, आणि त्याच्या अंगावर वस्त्रही नव्हतं, आणि तशाच अवस्थेमध्ये, नग्न अवस्थेमध्ये तिथं आलेला होता. आणि हा जो कलियुगामधला आलेला माणूस होता, त्याचा त्या दोन्ही हातापैकी एक हात तोंडावर होता आणि दुसरा हात जननेंद्रियावर होता. फार महत्वाची दृष्टांत आहे, गोष्ट आहे, लक्षात ठेवा. या कलीतनं आलेला जो माणूस होता, कलियुगातनं आलेला माणूस, त्याला 2च हात होते, अंगावर कसलेच कपडे नव्हते. त्याचा एक हात तोंडावर होता आणि दुसरा हात जननेंद्रियावर होता. बाकीच्या युगातल्या लोकांनी विचारलं, अरे बाबा, हे काय म्हणाले? एक तर तू कपडे घालून आलेला नाहीयेस, 2 हात आहे ते मला माहिती आहे, मान्य आहे, पण एक हात तोंडावर ठेवलायस आणि दुसरा हात जननेंद्रियावर ठेवलायस, याचा अर्थ काय? त्यावेळेला कलियुगातल्या माणसानं उत्तर दिलं की या कलियुगामधनं जर संत व्हायचं असेल, या कलियुगामध्ये महात्मा व्हायचा असेल, तर त्यासाठी ही 2 पथ्ये पाळली पाहिजेत. एक तर आपल्या तोंडावर हात असला पाहिजे, म्हणजे आपण कमी बोललं पाहिजे, चित्तस्पर्शाचं बोललं पाहिजे, आणि दुसरा हात जननेंद्रियावर, म्हणजे आपण आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे, स्वैराचारापासून आपण दूर राहिलं पाहिजे. या युगामध्ये स्वैराचार वाढलाय, या युगामध्ये मनाला येईल तसं बोललं जाते, म्हणून कलियुगामध्ये खूप मोठं नुकसान होतंय. या कलियुगातल्या माणसानं तोंडावर ताबा आणि जनेंद्रियावर जर ताबा ठेवला, तर या कलियुगामध्ये देखील नरका नारायण होत, असं पण म्हणतो. पशुका होत पनय्या, नरका कछुनही होत, नर करणी करे तो, नरका नारायण होत. तर नराचा नारायण होण्याची ताकद ही 2 पथ्य जर आपण आपल्या या युगातल्या माणसांनी पाळली तर होऊ शकतात. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं की माझ्या भक्तांनो, माझ्या सज्जनांनो, एकतर आपल्याला हे जे 90 छिद्र दिलेलं आहे तोंड, त्याचा चांगल्या बोलण्यासाठी वापर करा, आणि बोलायचंच असेल तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. वेळेचं भान लक्षात घेऊन सेवेला मी इथेच पूर्णविराम देतो आणि सेवा समाप्त करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. विठालाय 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 विठालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.